हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं रॅनी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झालेली नाही आहे, कारण मी आत्ता खाल्ला ॲपल. आराम वगैरे करून उठले, फ्रेश वगैरे झाले आणि ॲपल खाल्लाय, कारण भूक लागल्यासारखी झाली होती. आणि आता घ्यायची आहेत जरा वेळाने ग्रीन टी. तर आता वाजलेले आहेत कदाचित 5:30 संध्याकाळचे. एकच मिनिट. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मस्त आज जास्ती काही काम नव्हतं, बराच वेळ आराम केलाय आणि आराम केल्यानंतर मस्त फ्रेश वाटतं. मला तर वाटतं बाबा, कारण मी सकाळी म्हणजे आज संडे होता तरी पण मला लवकर उठावं लागलं, कारण की पाणी भरण्यासाठी. पाणी इथं सकाळीच येतं, परत पाणी येत नाही. त्यामुळे झोपमोड झाली आणि मग मी नंतर झोपलेच नाही. डायरेक्टली उठून पाणी वगैरे भरल्याच्या नंतर आंघोळ केली, म्हणजे गरम पाणी, चहा वगैरे असं घेतलं आणि त्याच्यानंतर पूजा केली, गणपतीची आरती करून घेतली आणि त्यानंतर मग मी नाश्त्याला बनवलं, नाश्ता केला, असं सगळं झालं. आणि नंतर स्वयंपाक, जेवण आणि मस्तपैकी आराम केला. त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश करून, तर असं होता दुपारपर्यंतचा माझा टायमिंग. आणि दुपारच्या नंतर पूर्ण आराम केला. आता उठले, स्वयंपाक बनवायचा आहे. तर म्हटलं पहिला छोटासा व्हिडिओ बनवावा, की ह्यासाठी मला म्हणजे नाही का, तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची, की पहिलेची लोक कशी होते. पैसे असायचे त्यांच्याकडं, परंतु पैसे असले तरी पण असं म्हणजे नाही का जपून वापरणं किंवा ते जमा करून ठेवायचे, बरोबर. तर किंवा जास्ती कुठल्या फॅसिलिटी च्या वस्तू आहेत ह्या माहिती नसायचं, बरोबर की नाही. त्यामुळं ते लोक आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे माझा, आहे त्याच्यात ॲडजस्ट करायचे. म्हणजे काय, की काय बऱ्याच गोष्टी माहिती नसायच्या, की हे असतं ते असतं, बरोबर की नाही. तर मला तुम्हाला सांगायचं आहे ह्या विषयामुळे, की म्हणजे जेव्हा मी परवाच्या दिवशी मी आणि मुलगा आम्ही सजावट करत होतो गणपतीची, त्यावेळेला तो नाही का असं म्हणजे करायचंच नाही, मदत करायचंच नाही, बसायचा, जांभळ्या दे, फोन बघ, हे करते करायचं. आणि मी एकटीच करायला लागली म्हणून मी त्याला ओरडली. आणि मग नंतर कसं बसं कंप्लीट केलं आम्ही आणि परत झोपल्याच्या नंतर सकाळी उठल्यावर त्याचं असं म्हणणं होतं, मी त्याला म्हटलं ना की तरी पण म्हणावं, असं एवढं झालेलं नाही आहे डेकोरेशन करायचं, म्हणजे सजावट करायची, आणखीन बऱ्याच वस्तू पाहिजे होत्या वगैरे वगैरे असं मी म्हणत होते. तर तो म्हणतो, तू ना मम्मी म्हणजे तुला पैसा पण जास्त घालवायचा नसतो आणि तुला सजावट पण छान पाहिजे असते, तू ना मला 5-10 हजार द्यायला पाहिजे होते. बघा आता सजावटीसाठी 5-10 हजार तर मंडळाचा गणपतीला खर्च येतो आणि हा मला घरातल्या गणपतीसाठी 5-10 हजार मागतो. असा तो म्हटला बरं का. 5-10 हजार असं कधी म्हणतेस का तू, की हे धर 5-10 हजार आणि आण, तुला काय आणायचं ते बघ, तू बघतच राहशील, मी असं ह्याची सजावट करेल, असा तो म्हणत होता मला. तर म्हणजे त्यावेळेला आता मी तुम्हाला हसून सांगते, पण त्यावेळेला ऍक्च्युली खरंच मला इतका राग आला होता त्याचा. 5-10 हजार म्हटला त्याचा पण. आणि नंतर मग मी त्याला म्हटलं की अरे म्हटलं 5-10 हजार द्यायला काही नाही, परंतु 5-10 हजार कशासाठी, फक्त आणि फक्त शोसाठी घालवायच्या, ते पण असू दे म्हटलं. 5-10 हजार म्हणजे काय आहे आणि किती दिवस काम करावं लागतं हे तर म्हटलं तू आता चाललंय पार्ट टाइम का होईना, पण तुला त्याच्यावरून तर व्हॅल्यू समजायला पाहिजे, बरोबर की नाही. मग त्यानंतर मी त्याला असं म्हटलं की म्हणजे ती ज्या वेळेला मी सांगत होते ना, ऍक्च्युली खरंच सांगते, अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तो म्हणतो, तू लगेच मम्मी तू नाही का लगेच रडायला सुरुवात करते, बाबा आज तर गणपती येणार आहे. मी म्हटलं त्यासाठी नाही रडत आहे रे, म्हणजे मग तो दिवस आठवला माणसाला, जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला. अक्षरशः तुम्हाला सांगते, माझ्याकडे माझ्या माहेरी गौरी आहेत, गौराई आहेत माझ्या माहेरी, लक्ष्म्या. तर तुम्हाला सांगते, माझी आई म्हणजे मला मम्मी येतं म्हणून मी ती ठरवून आई म्हटली. का माहितीये का, माझा आत्याचा मुलगा म्हणतो मम्मी नाही म्हणायचं, ते काय मेलेला मुर्दा आहे का मम्मी म्हणायला. म्हणून त्यानं मला खूप ही करू करू सवय लावली की आई म्हणायचं. म्हणून आम्ही, तरी पण मला अधूनमधून बोलताना येतं. तर तुम्हाला सांगते, मग ती
सगळं म्हणजे घरीच बनवायचं, काय फराळाचं घरी बनवायचं. मग ते असं रात्रीच्यालाच दोघं जागायचे, माझी आई आणि वडील दोघं जागायचे, करायचे ते सगळं फराळाचं, किंवा दिवसा जसं टायमिंग भेटेल तसं करायचे. आणि मग संध्याकाळी ना, संध्याकाळच्या टायमिंगला ज्या दिवशी लक्ष्मी यायच्या त्या दिवशी ना, आता वडिलांचं काम असायचं ना ते मदत करायचं, परंतु त्या दोघांचं काय व्हायचं माहितीये का, कंपल्सरी भांडण व्हायचं लक्ष्मी उभा करायच्या वेळेला. का माहितीये का, की ते साडी नेसवणं, हे करणं, छत देणं, हे असं सगळं असायचं. तर त्या ह्याच्यामध्ये तू असं कर तसं कर, मग माझे वडील खूप असा रागिष्ट होते. त्यांना जरा काही बोललं की राग यायचा. म्हणून मग ते कसं व्हायचं, दोघांचं भांडण व्हायचं. तर ते काय करायचे, नंतर त्यांनी असं ठरवलं होतं की नाहीच, हिला मदत नाही करू लागायची, तुझे तू कर म्हणायचे, निघून जायचे. निघून जायचे म्हणजे बाहेर जायचे, परत संध्याकाळी 10-10:30 यायचे, झोपायचे. आणि ते झालं. परंतु म्हणजे मला ते आणि मी झोपत्या वेळेला बघायचे की माझी आई लक्ष्म्यांचं सजावट करते, लक्ष्म्या उभा करते. आणि मी डोळे बी उघडले जागे होऊन म्हणजे सकाळी, तरी पण माझी आई ते काम करत असायची. का तर माहितीये का, त्यावेळेला तुम्हाला खरोखर सांगते, त्यावेळेला खूप झालं तर 500 ते 1000 मध्येच ते स्टँड बनवून येत असेल, बरोबर की नाही. लक्ष्म्यांचं लोखंडी स्टँड असतं ते, त्याला किती खर्च येणार होता, येत असेल. परंतु ना ह्यांना जास्ती माहिती नसेल, किंवा ह्यांनी कुठं बघितलं नसेल, किंवा आवडच नसेल, तर ह्यांनी त्यावेळेला ते काही केलं नाही. मग त्यानंतर तुम्हाला सांगते, परत ते लक्ष्म्यांचे स्टँड असतात, लक्ष्म्यांचे पण स्टँड असतात माहिती आहे ना तुम्हाला, ज्याच्यावरती मुकोटे वगैरे ठेवतात, साड्या वगैरे इझी घालता येतात आणि लक्ष्मी एकसारखी दिसते. परंतु ते पण माझ्या आईकडे नव्हते. आणि मग ते काय व्हायचं माहितीये का, ती बसवायची कशी लक्ष्म्या बसवायची कशी, तर बघा ते तेलाचा डब्बा असतो ना, तेलाचा डब्बा, म्हणजे ते चौकोनी लोखंडी तेलाचे डब्बे येतात ते, परत त्याच्यावरती एक दुसरा राऊंडवाला गोल डब्बा, आणि त्याच्यावरती छोटासा माठ. त्या माठामध्ये धान्य भरून ठेवायचं, त्या डब्यामध्ये पण धान्य भरायचं की ते लवंडू नये म्हणून. आणि ते वरती माठ ठेवायचा, आणि त्या माठाच्या तिथं साडी वगैरे घालून ही करायची, आणि त्या साडीच्या तिथेच मुकोटा ठेवायचा. तर ती त्यावेळेला स्टँड सुद्धा आणत नव्हते, का छतचं स्टँड आणत नव्हते. आणि अख्खी रात्र तिला जे काम तिचं 2 तासाचं, समजा मी 2 तास धरते, कारण मी तुम्हाला आता पुढे पण सांगते 2 तास का म्हणते, जे काम 2 तासाचं आहे तिथं माझी आई अख्खी रात्र डोळ्यांनी जागून तिथं ती लक्ष्मी उभा करायची. का माहिती का, म्हणजे एकटीच, आम्ही लहान, वडील मदत करायचे नाही, आणि ती एकटी जागायची आणि एकटीच ते सगळं करायची. तर मी झोपताना तिला बघितलेलं असायचं की ती लक्ष्म्यालाच तिनं स्टार्ट केलेले. सकाळी पूर्ण एवढी 6-7 तासाची झोप घेऊन सकाळी डोळे उघडले 8 वाजता, तरी माझी आई लक्ष्म्या उभा करत असायची. का तर फक्त 4 वेळा ती साडीच नाही व्यवस्थित बसत, पदरच नाही व्यवस्थित बसत, स्टँड नसल्यामुळं, किंवा तिला त्या टायमिंगला पिन वगैरे, सेफ्टी पिन असं हे व्हायचं नाही. किंवा आता मी पण लहान असल्यामुळे मला पण त्याचं काही माहिती नव्हतं. मग ती अशी परिस्थिती त्यावेळेला असायची. त्यांच्याकडे काही पैसे नव्हते का, भरपूर पैसे होते माझ्या वडिलाकडं. असं तो खूप असा श्रीमंत नव्हते आणि खूप असे गरीब नव्हते, मध्यम ह्याच्यात राहायचे. तरी पण त्यांनी कुठल्या गोष्टीची कमी केली नव्हती. वैयक्तिक आम्हाला, मुलांना खाणं पिणं, सगळ्या सुखसुविधा देणं, कपडा लत्ता सगळं देणं, ह्या गोष्टी आम्हाला कधीच त्यांनी कमी केलेल्या नाहीत. त्यामुळे मला तरी माहितीये की परिस्थिती चांगली होती, की असं काही नव्हतं की खूपच गरिबी होती वगैरे. परंतु त्यांना त्या पैसे वस्तू आणायच्या कदाचित जास्ती माहिती नसावी, की त्या वस्तू असतात, त्या वस्तूने एवढा उपयोग होतो असं माहिती नसावं, किंवा त्यांना ते पैसे जास्तीचे खर्च करायचे नसते, बरोबर. मग ती मी बघितलेलं होतं ना माझ्या आईला, म्हणून मला ते डोळ्यात पाणी माझ्या आत्ता पण येते तुम्हाला. आणि तेच पाणी माझ्या डोळ्यात काल आलं होतं सकाळी, जेव्हा माझा मुलगा 5-10 हजाराचा विषय बोलत होता की 5-10 हजार दिले असते फक्त गणपतीसाठी. 5-10 हजार देवासाठी पैसे आपण कमवतो, त्यांच्याच कृपेने कमवतो, तो विषय नाही, त्यांच्यासाठी गेले तर. परंतु 5-10 हजार फक्त गणपतीसाठी माझी आई अख्ख्या
गणपती लक्ष्मी हे सगळे सण करायचे, तर ते कितीमध्ये करत असेल किंवा तिनं कसं त्रास सहन करून केलं, रात्रभर ते करत राहायची, तिला कोण मदतीला नसायचं, तिला व्यवस्थित जमायचं नाही तरी पण ती करायची आणि ऍडजस्ट करून करायची, जे आहे तेवढ्यावर तसंच करायची. ते इळूच्या काट्या असतात ना, छोट्या छोट्या इळूच्या काट्या असतात, त्या चारी कोणाने असं 4 दोरीनी असं त्याचं चौकोन बनवायची आणि त्याच्यावरती साड्या इकडून इकडून टाकायची आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये लक्ष्म्या उभा करायची. तर आम्ही अशी परिस्थिती बघितलेली. आणि आत्ताच्या मुलांना 5-10 हजार म्हणजे काहीच वाटत नाही. म्हणजे ही कुठंतरी ह्यांना असं वाटतं की हाताचा मळ आहे, पैसा हाताचा मळ नाही आहे. ज्यांनी त्या परिस्थितीमधून, आज जर माझे आईवडील असते तर मी माझ्या आईवडिलांना किती सुखसुविधाच्या गोष्टी देऊ शकले असते, तुम्ही विचार करा. जे मी दुसऱ्यांवरती खर्च केले, जे मी दुसऱ्यांना पैसे घातलेले, तीच जर माझे आई वडील आज जिवंत असते तर मी त्यांच्यासाठी काय केलं नसतं. त्यांना मागचे दिवस सुद्धा आठवले असते की यार आम्ही त्यावेळेला आम्हाला सुखसुविधा नव्हत्या. आणि आज मी तुम्हाला खरं सांगते, आज जे मी सगळ्या सुखसुविधाच्या वस्तू घेते ना, त्याचं एकमेव रिझन आहे. कारण ना की नाही, जी गोष्ट गरजेची आहे घ्यायला पाहिजे. आपण कुठं गेलं नाही पाहिजे आणि कुणी आपल्याला भिकारी नाही म्हणलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मला म्हणजे जेव्हा मी घर सोडलं होतं आणि घर सोडल्याच्या नंतर माझ्याकडे बरेच वर्ष माझ्याकडे बऱ्याच वस्तू नव्हत्या. जे उन्हाळ्या कामाला जे असतात बघा, तो शोर्या म्हणतात तो, परत ती साधी वेफर्सची खिसणी हो. परंतु कसं व्हायचं मला माहितीये का, ती त्यावेळेला यायचीच किती 100-150 रुपयाला. परंतु कसं व्हायचं माहितीये का, ते वर्षातनं एकदा लागायचं वेफर्स बनवण्यासाठी आणि ती त्याच वेळेला आठवण यायची. आणि आनंद म्हणून तो आता अर्जंट आहे ना, तर दुसऱ्यांचं मागून आणून बनवायचे आणि जाऊ दे नेक्स्ट टाइम आनंद. तर आता गरज संपली की विषय कसा माणसाच्या डोक्यातनं निघून जातो. रोज लागणारी गोष्ट असेल तर आपण पटकन आणतो. मग ती कसं व्हायचं, प्रत्येक वर्षी मी तसेच करायचे. आणि एक वर्ष तुम्हाला सांगते, अक्षरशः माझ्याकडून एक वर्ष मी ज्यांच्याकडून आणायची त्या मला द्यायच्या आणि मी त्यांना मावशी म्हणायचे आणि ते मला बेटा म्हणायच्या बरं का. आणि ती द्यायच्या आणि मागे मला भिकारी म्हणायच्या. आई भिकारी म्हणे, भिकारी दलिंद्र कुठलं उठते की मागायला येते म्हणे, हिला साधं वेपरची खिसणी आणता येईना का, हिला ही आणता येईना का, ती आणता येईना का, अशा त्या मागे म्हणायच्या. आणि कुणीतरी आता ज्यांच्या समोर म्हणले त्यांनी मला सांगितलेलं. परंतु मी कसं की माझा विश्वास जास्ती त्यांच्यावरती की त्या तशा म्हणल्या नसतील बरं का, की मी त्यांना मावशी म्हणते ते एवढं बेटा म्हणून मला किती बोलतात प्रेमाने आणि त्या म्हणल्या नसतील असं वाटायचं. मी सोडून द्यायचे, इग्नोर करायचे. मग एकदा त्यांची वेपरची खिसणी अक्षरशः ते बरेच जण त्यांची वेपरची खिसणी घेऊन जायचे, कारण खूप छान वेपर्स पडायची म्हणून. आणि मला माहिती होतं त्यांनी कुणाकुणी नेलेली आहे. मी फर्स्ट टाइम मागायला गेले त्यावेळेला ते म्हणले त्यावरती सविताने घेऊन गेलेली आहे, म्हणजे नाव पण सांगते तुम्हाला. तर मग तिच्याकडनं त्यांनी आवाज देऊन मागवून घेतली आणि मला दिली. तुम्हाला सांगते, मी घरी गेले फक्त 2च बटाटे खिसले असतील का, ते प्लेट्स निघाली. आणि होती तर कशी माहिती का, पूर्ण प्लास्टिक आणि त्याला स्टीलची एकच प्लेट, फक्त वेपर्स खिसणी अशी होती खिसणी. आणि ती निघाली, धड मला त्याच्याने करता पण नाही आलं. मग मी नंतर तुम्हाला सांगते, ते 2 तेवढेच खिसले ना, मी पटकन गेले आणि म्हटलं आता आणणं गरजेचंच आहे. आणि मी वेपरची खिसणी घेऊन आले, माझी स्वतःची घेऊन आल्याच्या नंतर मग मी खिसले वगैरे बरं का, खिसले वेपर्स वगैरे बनवले. परत मी त्यांना सांगितलं की मावशी माझ्याकडनं वेपरची खिसणी तुटलेली आहे आणि तुम्हाला जे काही त्याचे पैसे असतील ते मी देईल. तर ते म्हणे बाई कशी तोडलीस ग. आता बघा, तोडलीस ग तोडायला मला त्याच्यातून काय भेटलं तुम्ही सांगा, माझाच लॉस झाला का नाही. परंतु त्यावेळेला त्यांनी बाई कशी तोडली ग म्हटलं, मावशी तोडली नाही हो, तुटली म्हटलं. आणि तुम्ही त्यांच्याकडे पण दिली होती, त्यांच्याकडनं चिरली असेल काय माहिती म्हटलं. घरी जाऊन 2 सुद्धा बटाटे खिसले नाहीत म्हटलं, लगे प्लेट्स निघाली. बाई मला आता काका रागवतील, काकाच ही करतील, लयच ही करतील, असं करतील म्हणायला लागलं की त्या. मग मी काय केलं, त्यांना माझी जी खिसणी आणलेली होती मी नवीन, ती त्यांना मी देऊन टाकली. त्यांनी घेतली तुम्हाला सांगते. आणि नंतर त्यांनी दुसऱ्याजवळ काही काही म्हणलं मला, नाही का दुसऱ्या नवीनच आणून द्यायची तर स्वतःची दिली, असं केलं तसं केलं. आणि म्हणे भिकारी आहे, तुम्हाला गणपतीचा मागे गाण्यांचा आवाज येत असेल थोडंसं हे करा, कारण की मागेचा आहे तर आवाज येतो. तर
की म्हणे भिकारी असे तसे आणि उठते की मागायला येते असं तसं म्हटल्या त्या, आणि मला जुनी दिली असं तसं म्हटल्या. आणि परत मला बोलवून घेतलं आणि मला म्हणे की हे बघ, काका म्हणायला लागलेत की ही नको, माझी जशी आहे तशीच आणून दे. आणि म्हणून मला ती किसनी वापस दिली. वापस दिल्याच्या नंतर मी त्यांना एकच म्हटलं, ठीक आहे मावशी, म्हटलं मी तुम्हाला पैसे देते, आणि कितीची होती म्हटलं, मी तुम्हाला पैसे देते, तुमच्या तुम्ही आणून घ्या जशी आणायची तशी, कारण मला त्याच्यातलं जास्त समजत नाही म्हटलं. तर नाही नाही तूच आणून दे. मी ना त्यांना त्यावेळेला, म्हणजे आता बघा किती वर्ष झाली, त्यावेळेला मी त्यांना 200 रुपये दिले नेहून. 200 रुपये दिले आणि म्हटलं हे बघा तुम्हाला जशी आणायची तशी आणा. त्यावेळेला खूप झालं, 100 रुपयाला 150 रुपयाला येत असेल ती. मी दिले त्यांना, म्हटलं तुम्हाला कसली आणायची तसली आणा, अगर तुम्ही ना बी आणा म्हटलं, पण हे पैसे घ्या. आणि मला परत ते नंतर बाईने सांगितलं, ती तुला असं महाग म्हणतात, तुला काही वाटत नाही का असं तसं म्हटल्याच्या नंतर परत मग मी तो दिवस आणि आजचा दिवस मी कधी कुणाच्या दारात काहीच मागायला उभं राहिले नाही. काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. तुम्हाला सांगते, नसलं ना तर मी माझ्या घरात उपाशी बसते. अशा गोष्टी सुद्धा मी कधी कुणाच्या दारात मागायला गेलेच नाही, कधीच नाही. तो शेवटचा दिवस माझा, कारण अद्दल मला पैसे देऊन घडली होती. कशी की म्हणजे मी कुणाची तरी वस्तू आणली, ती माझ्याकडून तुटली, मी त्यांना रिटर्न परत दिली, ती त्यांनी मला रिटर्न केली, पैसेच घेतले, असं तसं खूप झालं ना. मग ते पैसे देऊन अक्कल घेतली ना, तो दिवस मी सोडून दिलं की आता जोपर्यंत स्वतःकडे काही वस्तू नसतील तोपर्यंत आपण काही बनवायचं नाही लोकांच्या वस्तू आणून. आणि म्हणून मी आज माझ्या जे घरात प्रत्येक गोष्ट जी आहे, जी आणते, ती फक्त आणि फक्त सुखसुविधा घेण्यासाठी. आणि कुणी मला भिकारी हा शब्द म्हणणार नाही, आणि कुणाच्या दारात उभा राहिले तर नाहीच. आणि मी त्यांच्या सुद्धा राहायचे का हक्कानी, कारण त्या मला बेटाशिवाय बोलत नव्हत्या, आणि त्या स्वतःच मला वाटलं होतं की तुझी परिस्थिती अशी आहे तर तुला काही बी लागलं तर माझ्या इथे येत जा. परंतु मी जातच होते फक्त त्यांच्याकडं, ते मोठे पातेले वगैरे मला लागलं तर. आणि दुसरा मुद्दा, फक्त आणि फक्त वेपर्सची खिसणी, कारण खूप सुंदर वेपर्स पडायचे त्याच्याने. आणि ते त्यांच्या जवळ जेवढे राहतात ना तेवढे सगळे त्यांच्याकडनं वेपर्सची खिसणी घेऊन जायचे. आणि मी गेले, मला त्यांनी एवढं सगळी अद्दल घडवली. तो दिवसापासून मी कधीच कुणाची काही गोष्ट घ्यायला गेले नाही आणि उभा राहिले नाही. म्हणून मला असं विषय सांगायचा आहे की तुम्हाला, की कधीही आपण समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी देतोय म्हणून आपण घेतोय, परंतु तो तुमच्याबद्दल काही मागे बोलतोय, काय विचार करतोय, ह्याचा पण गोष्टीचा विचार करा. आपल्याकडे नसलं तर तसंच बसावं, आणि असेल तर खावं, नाहीतर लोकांचं असं बोलून घ्यायला तर अजिबात जाऊ नये. आणि काही लोक असतात जे तोंडावरती गोड गोड बोलतात आणि महाग शिव्या देतात, आणि ह्या अशाच होत्या. म्हणून मी की नाही, आणि सिटीमध्ये कधीही कुणाच्या दारात कुणी कशासाठीही उभा राहत नाही, तुम्हाला खरं सांगते. आणि कुणी कशाचीही मदत करत नाही. परंतु तुम्हाला सांगू का, मी मात्र सगळ्यांना प्रत्येक गोष्टीची मदत करते, कारण मी त्या परिस्थितीमधून गेले होते. मला माहिती आहे की काही नसल्यानंतरच माणूस मागायला येतं, असल्यानंतर का त्यांच्या घरातलं ठेवून आपलं मुद्दा म्हणून मागायला येणार आहेत का? बरोबर की नाही? मी कधीही कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. बरेचदा माझ्याकडे तुम्हाला सांगते लोक मागायला पैसे सुद्धा संध्याकाळच्या टायमिंगला मुद्दा म्हणून येतात. तर पैशांची सुद्धा जर मी असेल आणि करू शकत असेल तर मी मदत करत असते. माझे मुद्दा म्हणून दही सुद्धा संध्याकाळी मागायला येतात, तुम्हाला खोटं नाही बोलत अक्षरशः. तर आता मी ते दही लावायचं बंदच केले. नसलं की आपण पटकन नाहीच आहे तर नाहीच आहे म्हणतो, आणि माझ्याकडे असल्यानंतर मी कधीही कुणाला काही नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे मी दहीच लावायचं बंद केले. घरी लागल त्याच वेळेला आणायचं आणि खायचं. का माहितीये का, मुद्दा म्हणून काही लोक असे पण असतात, जळकुटेपणाने मुद्दा म्हणून एखाद्याकडे ते ज्या गोष्टी संध्याकाळी द्यायच्या नसतात त्या गोष्टी मुद्दा म्हणून मागायला येतात. तर असं असे लोक सुद्धा मी बघितलेले आहेत. अशा परिस्थितीमधून माझे आई वडील गेलेले हे आहेत, किंवा माझ्या आईनं खूप स्ट्रगल केले, माझ्या आईनं खूप काटकसरीनं संसार केलाय, माझ्या आईनं खूप काटकसरीनं कमवून ठेवलं. शेवट त्या मुलांनी काटकसरीनं कमवलेले सगळ्या गोष्टीवरती पाणी ओतलं आणि स्वतः तिच्याच नवऱ्याला परेशान करून मारलं. असे म्हणून काही कमवून ठेवायचं, आपल्याला सुखसुविधा जेवढ्या आहेत. आज मी बघते, तुम्हाला ते पण सांगते, जे 2 तासाचं बोलले ना मी, तर तुम्हाला ते 2 तासावरून सांगते. त्याच्यानंतर माझ्या भाऊजाईला, म्हणजे माझ्या वहिनीला लक्ष्मी वगैरे दिल्या त्यांनी तिच्या माहेरून, कारण आमच्यात आहेत म्हटल्यानंतर सुनीला येतच असतात. तर मग तिला दिलेल्या होत्या. तर त्यावेळेला माझ्या भावानं, माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता, त्याला त्यावेळेला पण समजलं असतं.
आता बायकोला लक्ष्मी उभा करावा लागतात म्हटलं तर लगेच स्टँड, बरं का, लगेच ते साईडचं स्टँड, लक्ष्मीचं स्टँड, दोन्ही स्टँड वगैरे, प्रत्येक वर्षी नवीन साड्या वगैरे असतात काठपदरच्या. आणि ते मला बोलवतात, प्रत्येक वर्षी बोलवायचे मला. मी जेव्हा त्यांच्याशी ही करायची ना मागे बरेच वर्षापूर्वी, तर ते प्रत्येक लक्ष्मीच्या सणाला मला बोलवायचे. का तर दरवाजे बंद करायचे नसतात, ह्याची बायको कुठे जर गेली कामानिमित्त तर मी म्हणजे तिथं लक्ष्म्यांपाशी थांबलेली असली पाहिजे. त्यामुळं इतर वेळेला बोलवायचं नाही बरं का, आली तरी भांडून पाठवायचं, परंतु लक्ष्मीच्या वेळेला फोन करायचा आणि यायला पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. मग आपण जायचं. आणि त्यावेळेला मी तिला मदत करताना बघितलं की 2 तास लागायचे फक्त साडी वगैरे घालायला. ही ती स्टँड असल्यानंतर जर सगळ्या सुखसुविधा असतील ना तर सगळं व्यवस्थित करायला, सजावट करायला, साड्या घालून लक्ष्मी उभा करायला फक्त आणि फक्त 2 तास लागतात. आणि तिथं माझी आई 7 ते 6 तास लक्ष्मी उभा करत असायची. म्हणून मला थोडंसं की कशा सुखसुविधा कोण कोण घेतं. म्हणजे बघा, मागची पिढी काही सुखसुविधा घेत नव्हती, आता सगळं आलेलं आहे, सगळं रेडीमेड भेटतं सगळं. आता मी स्वतः वैयक्तिक ज्या गोष्टी रेडीमेड भेटतात, मी बऱ्याचदा तुम्हाला खरं सांगते, गणपती माझ्याकडे प्रत्येक वर्षी असतो ना, तर मी काय करते, आता 2 ते 3 वर्षापासून मला मुलींनी सवय लावली होती की घरी बनवायचं डेकोरेशन, ती करायची मदत, सजावटचं डेकोरेशन काय बनवायचंय ना ती मदत करायची. आणि तिला आवड पण होती आणि ती कंप्लीट करायची. ह्याच्यासारखं असं अर्धच, हा ना मागच्या वर्षी पण हे ना माझ्यासोबत असंच केलं होतं. मुलांनी करायला घातलं आणि तुम्हाला सांगते अर्धवटच ठेवून आता राहू दे, उद्या सकाळी करतो, मला लई झोप यायला लागली म्हणला. आणि नंतर मी कंप्लीट केलं ते. मग ती कशी होती माहिती का, हातात घेतलं ना काम की कंप्लीट करायची आणि मदत करायची होती तिला. परंतु तिनं आता आम्हाला 3-4 वर्ष झालं सवय लावलेली होती आणि आता मागच्या वर्षी पण तसंच केलं. मागच्या वर्षी ती नव्हती, त्यामुळं मला वाटलं करल हा, ह्यानं अर्ध्यातच ठेवलं, परत मीच कंप्लीट केलं. आणि काल पण तसंच केलं त्यानं. करायला घेतलं, घे म्हटलं आणि जसं करायला घेतलं की झालं ना सुरू. अरे मला झोप यायला लागली आणि आता मी झोपतो, राहू दे उद्या सकाळी करू. मग कशाचं काय म्हटलं, सकाळी मला स्वयंपाक राहील, माझं स्वतःचं आवरायचं राहील, सगळं राहील. म्हटलं मी ही तुला मदत, परत तू 4 तास मम्मी आवाज देणार, मम्मी हे बघ, मम्मी ते बघ, म्हटलं ती जमणार नाही. म्हणून कसं तरी मी तुम्हाला सांगते स्वतः उभा राहिले आणि केलं आणि ह्याला झोप येत होती. आणि जसं डेकोरेशन करून कंप्लीट झालं, सजावट पूर्ण तयार झाली, स्नॅप काढून टाकला आणि तुम्हाला सांगते मोबाईल यूज करत, बेड लावला आणि मोबाईल यूज करत बसला. तर अक्षरशः 12:30 पावणे 1 झाली होती, तरी पण हा मोबाईल यूज करत होता. म्हटलं आता तुझी झोप कुठे गेली, तुला फक्त काम करतानाच तुला झोप येते आणि काम झालं की मोबाईल बघताना झोप येत नाही. किती ओरडले तेव्हा जाऊन परत झोपला. म्हणजे असं आहे की मुलं खूप खूप अवघड आहे. म्हणून मी आता 2 ते 3 वर्षापासून घरी बनवते. नाहीतर मी सुद्धा पहिलं पैसे गेले तर गेले म्हणायचे आणि जे रेडीमेड असतं ना ते नुसतं आणायचे, पार्ट वेगळे वेगळे ठेवायचे, जोडायचे आणि त्याच्यावरती गणपती ठेवायचा. मी एवढंच करायचे. ही असं करत बसत नव्हते. परंतु आता 2-3 वर्षापासून मुलीनं सवय लावली, त्याच्यामुळं करते. आणि मग ती एकटीलाच करायचं म्हटलं ना की खूप हेडक होतं. म्हणून बरं झालं मला सॅटर्डे संडे आला होता ह्या वेळेला. म्हणजे शुक्रवारी रात्री आम्ही जरी करायला घातलं तरी दुसऱ्या दिवशी मला आराम करायला वेळ भेटलाच की दुपारी. काल शनिवार रविवार आल्यामुळं तरी काही वाटलं नाही. परंतु इतर वेळेला जर आलं ना तर तुम्हाला सांगते शक्यच नाहीये. आणि हे असं करतात. म्हणजे आता असतंय तर मुलांची कामं मुलांनी करावेत, बरोबर की नाही. परंतु आमच्यातलंही वेगळं आहे. आणि नुसतंच म्हणायचं की 5-10 हजार द्यायला पाहिजे होते, तू मला 5-10 हजार दिले असते तर मी बघत राहील असं सजावट केली असती. तर असं पुढच्या महिन्यामध्ये मला तुम्हाला एक हे करायचंय. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे एक व्यक्ती येणार आहे राहायला, कायमस्वरूपी एक व्यक्ती येणार आहे. तर तुम्ही सांगा मला नक्कीच कोण येणार आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये एक मेंबर वाढणार आहे. तर कोण असेल तो तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण आणि बाकीच्या घरातल्या व्यक्तीसाठी सुद्धा. म्हणजे माझ्या मुलाला पण माहिती नाहीये, मी स्वतःच ते ही केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही पण सांगा. आणि मी त्याला तर आता सांगणारच नाही, जेव्हा येईल तेव्हा सरप्राईजच असणार आहे ती दोन्ही गोष्टी. तर मी पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला दाखवल.
आणि तुम्हाला जर आत्ता गणपतीचे जा असेल तर तुम्ही मला सांगा, मी नक्कीच एक दिवस काढून बाहेर जाईल आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून बरं का. तर तुम्ही सांगा तुम्हाला आवडेल का, आणि तुम्हाला बघायचे असतील तरच सांगा, तर मी बनवेल. दगडूशेठला पण जायचं आहे मला, तिकडे गेल्यावर तर बनवणारच आहे. परंतु जर तुम्ही म्हटले तरच बनवणार, नाही तर नाही बनवणार. तुम्हाला माहिती गर्दी किती असते आणि गर्दीमध्ये मोबाईल वगैरे खूप प्रॉब्लेम येतो. तरी पण जर तुम्ही म्हटले की आम्हाला बघायला आवडेल, दर्शन घ्यायला आवडेल दगडूशेठचं, तर मी नक्कीच तुम्हाला त्यांचं दर्शन घडवून देईन. तर असा आहे हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि आपापली काळजी घ्या.